नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण चिंचोली या शिवारात श्री अमर झांबरे यांच्या पपईच्या प्लॉटची पाहणीसाठी आलो होतो. तर आज रोजी आपण पाहता पपई तर एक नंबर आली. स्वतः शेतकऱ्याचे आपण मनोगत घेऊ. तर अमर सर, हा आपला नमस्कार, शेतकरी बांधवांना नमस्कार. तर आपली लावण किती तारखेची आहे? लावण जवळपास 20 जून रोजी लावण कंप्लीट झाली होती. 18 तारखेला सुरुवात केली आणि 20 जूनला कंप्लीट झाली. मी 1600 जवळपास 1600 झाड लावले. 1600 झाडं लावली. जवळपास हे 2 एकर जागा आहे, अंतर 7x7 वर. तर लावल्यानंतर आम्हाला हे श्री देव भगत सर शाखाश्री भेटले. तर यांनी मार्गदर्शन केलं. त्याच्यावर जर आपल्याला काही माहिती होती नाही. सुरुवातीला माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. सुरुवातीला जेव्हा आपण लावण केली त्यावेळेस आपल्या झाडावर काय होतं, म्हणजे काय रोग होता? झाड चांगलं झाड ह्या याच्यावरती एक पांढऱ्या प्रकारचं जे फूड आहे, म्हणजे बुरशीचा प्रादुर्भाव आपल्या झाडाला पांढरी बुरशी आली होती. जवळपास 75% संपूर्ण प्लॉटमध्ये बुरशी होती. त्यानंतर त्यांनी सजेशन केलं की आपण मग आपलं स्प्रे आणि जे प्राऊड आहे ते वापरण्याचा. आपण आपलं इंडिया ॲग्रोचं प्राऊड ट्रीटमेंट चालू केलं. तर पहिल्याच फवारणीमध्ये पूर्णपणे जे बुरशी आली होती ते पूर्णपणे कमी झाली. म्हणजे नाहीशी झाली, जवळपास 100% कंट्रोल झाली. त्यानंतर मग बाकीची काही समस्या आली नाही. नंतर मी प्रोडक्ट वापरत गेलो. लीप, एमआय स्प्रे, भूवस्त्र सुरुवातीला भूवस्त्र टाकलं आणि वेळोवेळी आपण सगळं ट्रीटमेंट घेत आलो. तर आज रोजी आपला जो प्लॉट आहे, हा प्लॉट पाहता तुम्हाला काय वाटतं? आता जवळपास 11 महिने कंप्लीट झालेले आहे. 11 महिने कंप्लीट झाले. आता तुमच्या पुढे तर आहेच. आता बाकीचं काही सांगायचं कामच नाहीच आहे. प्लॉटही जबरदस्त आला, पपईची क्वालिटी जबरदस्त आली आणि मालही एकदम जबरदस्त आहे आणि आपलं ट्रीटमेंट रेग्युलर चालू आहे. आज रोजी पाहता आपली बाग एवढी सुंदर दिसते की बाकीच्या प्लॉटपेक्षा आणि मार्केटमध्ये जाणारा माल याच्यातही खूप मोठा फरक आहे. ह्या सगळ्या गोष्टी पाहता तर तुम्ही हे इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरून समाधानी आहात का? 100% समाधानी आहे. प्रत्येकाने वापरायला पाहिजे. मस्त मोठ्या प्रमाणात तुम्ही काय बागायती शेतकऱ्यांना काय सांगाल? काय माझं हेच पण नाही, मी वापरते, तुम्ही वापरून पहा, रिझल्ट घेऊन पहा. प्रत्येक जणांनी वापरले पाहिजे. 100% वापरायला पाहिजे. आणि आपण 100% ऑर्गॅनिकमध्ये काम करतो. आपण रासायनिकमध्ये काम करत नाही आणि प्रत्येक शेतकऱ्याने जैविक शेतीकडे, ऑर्गॅनिककडे वळलं पाहिजे. कारण होणारे दुष्परिणाम हे भयंकर आहेत रासायनिकमुळे. त्याला जर आळा घ्यायचा असेल तर आपल्याला ऑर्गॅनिककडे वळणं फार गरजेचं आहे. तर थँक्यू. जय इंडिया ॲग्रो. जय इंडिया ॲग्रो, जय महाराष्ट्र.